भाऊ, एकीकडे आता कॅप्टन खरात हे प्रकरण गाजलं. त्यामध्ये विविध नेत्यांची नावं सुद्धा समोर येत आहेत. दीपक केसरकरांसारखे नेत्यांची नाव आहेत आणि कॅप्टन खरात यांच्यावरती 11 गुन्हे दाखल झालेले आहेत. काय सांगणार भाऊ? कॅप्टन खरात नावाचा एक तांत्रिक भोंदू मावा महाराजांच्या आता 11 गुन्हे दाखल झालेले आहे. विविध माध्यमांना महिलांना फूस लावणं, महिलांचं यौन शोषण करणं अशा स्वरूपाचे आक्षेप आणि आरोप त्याच्यावर आहे. आणि या भोंदू बाबाचा कारभार हा गेले अनेक वर्ष नाशिक शहरामध्ये सुरू होता. नाशिक शहरामध्ये सुरू असताना अनेक नेते, मंत्री, महिला मंत्री, या संदर्भामध्ये जी काही महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या त्या अशा अनेक महिला त्या ठिकाणी भेटल्यात. आणि त्याच्या माध्यमातून आता हे लक्षात आलं की यांनी इतके मोठे उद्योग केले. आता याच्यामध्ये केसरकरांचं नाव येत आहे. अनेक म्हणजे मग देवेंद्र फडणवीस भेटलेत, केसरकर भेटलेत, आणखी जयंतराव पाटील असतील किंवा अन्य असतील. सहज दर्शनाला गेले, फोटो काढले आणि त्यांचे नाव आले असा प्रकार आहे. परंतु केसरकरांचं उदाहरण हे वेगळं आहे. आणि आता हे अनेक नावं जे मी घेतले, देवेंद्रजी वगैरे सगळे एखाद्या वेळेस भेटले असतील किंवा जयंतराव भेटले असतील, मग त्यांनी फोटो काढले, प्रसारित केले. परंतु केसरकर सातत्याने भेटत आलेले आहे आणि त्यामुळे संशय याच्यामध्ये बळावतोय. परत पुन्हा सट्टापत्ता, वरली मटक्यासारखे उद्योग जोराने सुरू झालेले आहेत. पोलीस प्रशासन यंत्रणेवरती पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण. विधानसभेचं सत्र सुरू असताना मी हा मुद्दा उचलला. त्या दिवसापासून आपल्या या मतदारसंघात आणि रावेर यावल तालुक्यापर्यंत मटका, पत्ता, जुगाराचे अड्डे जवळपास बंद झाले होते. आता विधानसभेचा धाक होता. विधानसभेचं सत्र संपलं आणि सर्वत्र परत दुप्पट वेगाने हे कामं सुरू झाले. असं म्हणतात की आता हप्ते वाढवून घेतले आणि परत हे कामांना परवानगी दिलेली दिसते आहे. पण त्याचा पाठपुरावा मी परत करणार आहे. परत एसपींकडे, आयजींकडे, डीजींकडे मी निदर्शनास आणणार आहे. आणि विधानसभा चालू असताना होऊ शकतं आणि विधानसभा संपल्यानंतर परत का होऊ शकत नाही, का नियंत्रण नाही आहे, हाही प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. वाळू आणि मुरुम चोरीचा विषय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी जोरदारपणे मांडला. सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस चौक्या लावण्यात आल्या. पोलीस त्या ठिकाणी ठेवलेत. तहसील कचेरीला आपलं या ठिकाणी त्यांचे माणसं ठेवलेत. अनेक वाळू मुरुम चोरी बंद करण्याच्या संदर्भामध्ये प्राधान्यानं सुरुवात केली. परंतु विधानसभेचं सत्र संपलं आणि हळूहळू याने पोलीस चौक्या आता ओस पडायला दिसलेले, यांच्या छोट्या छोट्या ज्या आहेत, पोलिसांचं दुर्लक्ष आहे, तहसीलचं दुर्लक्ष आहे. आणि हळूहळू परत वाळू चोरी करणारे आणि मुरुम चोरी करणारे हे आता डोकं काढायला लागले, तसं चित्र आहे.